अजब रमा राघवची जोडी. वहिनी आई सॉरी म्हणजे वहिनी तुम्हाला चक्कर येते का? हा तुम्हाला पाणी हवंय? नाही नाही ठीक आहे मी नाही तुम्हाला थोडं चक्कर आल्यासारखी वाटते. अगं मला काही झालं नाहीये मी ठीक आहे पण असं का विचारलंस मला? ते तुम्ही जेव्हा चालत येत होता तेव्हा तुम्ही डोक्याला हात लावला होता ना मला असं वाटलं की तुम्हाला चक्कर येते. तुम्ही ओके आहात ना? तुम्हाला डॉक्टरकडे जायचंय का? नाही नाही अजिबात नाही मी बरी आहे. पूजा खरंच तुझा चेहरा उतरल्यासारखा वाटतोय आणि अगं हल्ली तू खूप थकल्यासारखीही वाटतेस. बहिणी आज तुम्ही काही कामं करायची आज तुमची सगळी सकाळची कामं मी करते. ओके? तू वेडीस का? तुला ऑफिसला जायचंय ना? हो पण तसंही ऑफिसला थोडा आज उशिराच जायचंय ना मग तुमची सगळी कामं मी करेन. तुम्ही नका काळजी करू. आज तुम्ही कुठल्याही कामाला हात लावायचा नाही म्हणजे नाही तर ओरडे ना मी तुम्हाला. काय बोलू? बरं मला लवकर जायचं ऑफिसला त्यामुळे मी तयार होतो आता. चला आजी असं रमाला बरा उत्साह आलाय ग कामाचा. सगळं नाटक आहे नाटक. मला तर वाटतं हे सगळं करण्यामागे तिचा काहीतरी स्वार्थ आहे. हॅलो हा मॅडम नमस्कार. कुठे आहात? घरीच आहे. तुम्ही मला तिकडचे अपडेट्स देत राहणार होतात सतत आणि त्याचे व्यवस्थित पैसे घेताय. तुमचा एकही कॉल आला नाही. काय झालं? विसरला? नाही नाही मॅडम कसा विसरेन मी. आज मी तुम्हाला कॉल करणारच होतो. का? तिथे काही विशेष घडलंय का? नाही रोजच्या सारखं. म्हणजे रोजच्या सारखंच तुमची बायको आई बहीण माझ्या रमाचा छळ करतायत असंच ना? नाही हो अगदी छळ छळ नाही हो करत. एक मिनिट त्यांची बाजू घ्यायची नाही आणि हे ना सारवासारव करण्याचे पैसे देत नाही मी तुम्हाला. रमा तिथे कुठल्या सिच्युएशन मध्ये ते मला कळावं म्हणून देते पैसे. हा तसं रमा मॅडमशी फारसं कोणी बरं वागत नाहीये घरी. म्हणजे आत्ताही त्यांच्याकडून घरातली कामं करून घेत आहेत. व्हॉट? घरातली कामं माझ्या मुलीकडून? हाऊ डेअर यू ऑल. मॅडम मी आहे ना. हा तुम्ही काळजी करू नका. मी दरवेळेस रमा मॅडमची बाजू घेत असतो. कोणालाही त्यांना काहीही बोलू देत नाही. माझ्या बायकोची तर मी चांगलीच कान उघडणी केली आहे. ती अगदी चिडीचूप असते. तुम्ही काळजी करू नका. आणि तो तुमचा भाऊ राघव तो तिच्याशी कसा वागतोय? राघव तो जगन मित्र आहे. तो सगळ्यांशी चांगला वागतो. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या फक्त. राघवचं कौतुक नकोय. छे राघवचं कौतुक मी झोपेत सुद्धा करणार नाही. आमच्या घरच्यांना त्याच्याबद्दल काय वाटतं ते सांगत होतो. काय आहे तो कसाही वागला तरी आमच्या घरच्यांना त्याची कुठलीही चूक दिसत नाही. बहुतेक यामुळेच तो मुलगा इतका शेफारलाय. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो. मला एक सांगा तुमच्या घरी आता कोण कोण? आबा सोडल्या सगळे आहेत घरी. का हो मॅडम? माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची फक्त कार्तिकेय. उलट मला प्रश्न विचारायचे नाहीत. माफ करा. वेळ आली ना की तुम्हाला सगळं कळेल. तेव्हा ना फोन आता. काय हे मंदार तुझं अजून कामच चालू आहे? अरे आपल्याला जायचंय लावण्याच्या घरी. चल ना आटप ना उशीर होईल रे प्लीज. मानसी जरा 1 मिनिट थांबा. माझा हा ईमेल एवढा पुरा होऊ दे लगेच जाऊया. उशीर होईल मंदार प्लीज लवकर. तसंही लावण्याच्याच घरी जायचंय ना. कुठे पार्टीला किंवा लग्नाला जायचंय का तो वेळ पाळायला? बस बस जरा माझा ईमेल झाला की लगेच निघू. हो हो मंदार
पण शुभ कार्यासाठी जातोय ना. आणि हे बघ, ऐक माझं, लावण्याला ना यातलं काहीही माहिती नाहीये की आपण आपल्या गुरुजींशी भेटून रमा आणि वरुणच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढलाय. तिच्यासाठी ना मस्त सरप्राईज असणार आहे. हो, हे तर माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे. माझा आणि रमाचा साखरपुडा, हे मॉम डॅडच्या डोक्यात कुठून आलं? ओ नो, या दोघांना वाटतंय मी रमाच्या प्रेमात पडलोय. हा साखरपुडा थांबवायलाच पाहिजे. हा कुठे निघालात? वरुण, बाहेर जाताना असं कोणाला विचारू नये रे, काम होत नाही. वरुण, मी सांगतो तुला, बस. हे बघ, आम्ही त्या परांजपेंच्या घरी चाललो तुझ्या आणि रमाच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यासाठी. आणि आता बसल्या बैठकीला इतर गोष्टी ठरवूनच येऊ. काय वरुण भाऊ, खुश आहेस की नाही? मी आता यांना कसं सांगू की मी रमाच्या नाही वेगळ्याच मुलीच्या प्रेमात पडलो. तिला आता रमाची हेल्प घेऊन शोधायलाच पाहिजे. वरुण, काय झालं? कसला विचार करतोयस? तुला आनंद नाही झाला का? झाला ना, झाला. पण मी काय म्हणतो, इतकी घाई करायची काय गरज आहे ना. मी अजून रमाशी नीट बोललोही नाहीये. मला अजून थोडा वेळ द्या ना. हा, आज नका ना जाऊ तिकडे. अरे, आणखी किती वेळ घ्यायचा? 1 वीक, फक्त 1 वीक. आय प्रॉमिस, 1 वीक मध्ये मी सगळं क्लिअर करेन. ओके, पण हे बघ वरुण, गिरीशच्या मनात रमाच्या लग्नाचे विचार यायला लागले असतीलच. अरे, त्यांनी दुसऱ्या कोणाशी तरी ठरवून टाकलं तर? तसं झालं तर मस्तच होईल. काय? काही नाही, मी काय म्हणतो, असं काही होणार नाही. यू डोंट वरी. मला फक्त 7 दिवस दे. मी 7 दिवसात तुम्हाला क्लिअर करेन की माझ्या आणि रमाच्या मनात एक्झॅक्टली काय येते. नक्की? नक्की. आय प्रॉमिस. लुक ॲट द डर्ट. रमा कुठे आहे? त्या मोलकर्णीला विचारू का? ना, आय डोंट वांट टू टॉक टू हर. मला शोधायला लागेल. You dirty woman! मूर्ख, बेअक्कल, अक्कल. ममा, ममा कशी आहेस तू? एक मिनिट, तू डॅडला सांगून आली आहेस ना इथे? हा, म्हणजे त्याची परमिशन घेऊन आली आहेस ना तू? ओ गॉड बेबी, काय अवस्था करून ठेवली या लोकांनी तुझी. ओ माय गॉड बेबी, काय चाललंय तुझं? हा, मी मागून बघितलं ना, मोलकरीण वाटली कोणीतरी, आणि तो समोरून बघते तर तू तशीच दिसतेस रमा. मग काय करतेस तू? अगं मम्मा, मी कपडे धुवत होते, झालेच आहेत माझे धुवून. मी आता कपडे वाट टाकते, 5 मिनिटात येते, तू बसा. ये. काय चाललंय हे? किती सहजपणे असं बोलतेस, हे सगळं करतेस. ही असली कामं तू रोज करतेस. हो अगं मम्मा, रोजच करते मी ही कामं. अगं इथे सगळे जण आपापले कपडे स्वतः धुतात. रिडिक्युलस. ही ना सगळी या पूर्ण फॅमिलीची चूक आहे. त्यांनी तुझी ही सगळी अशी अवस्था केली. नाही, ही ना ती गिरीशची चूक आहे. गिरीशने तुला ह्यांच्या फॅमिलीमध्ये आणून टाकलंय, जे एक सर्वंट सुद्धा अफोर्ड करू शकत नाहीये. अगं मम्मा, सर्वंटची इथे काही गरजच नाहीये. मी तुला सांगितलं ना मगाशी, इथे सगळे जण आपापली कामं करतात. दिस इज स्वावलंबन. अगं स्वावलंबन
आय नो व्हॉट स्वावलंबन मीन्स. ओके, पण आपल्या घरात राहत असतीस ना तर हा शब्द उच्चारावाच लागला नसता. इथे काय करतेस तू? ही सगळी असली कामं. मम्मा प्लीज प्लीज काम डाऊन, प्लीज काम डाऊन. हे बघ, तू चिडू नकोस, अशी रिॲक्ट नको हो. सगळं काही नॉर्मल आहे इथे. चुप. तू काही बोलायचं नाही. आता जे काही बोलायचं ना ते मी बोलणार आहे यांच्याशी. मम्मा ऐक, तू चाल वादी माझ्या मम्मा बरोबर. प्लीज ऐक. चल. ऐक माझं. मॉम, ए म्हाताऱ्या, मॉम, गजानन पुरोहित, बाहेर ये. मॉम काय करतेस तू? ए म्हाताऱ्या, बाहेर ये म्हणते ना. गप्प बस, शांत हो. आज मी त्या खेळड्याला सरळ करते की नाही बघ. गजानन पुरोहित, काय रे लपून बसलास का? बाहेर ये. नाही, तोंड सांभाळून बोलायचं. न विचारता आमच्या घरी येतेस आणि आरडाओरडा कसा करतेस? गजानन घरात नाहीये. जे काय बोलायचं ते आमच्याशीच बोलायला लागेल. शांतपणे. शांतपणे तुमच्याशी? लायकी तरी आहे का तुमची? लायकी तरी आहे का तुमची तुझ्याशी शांतपणे बोलण्याची? पाहुणी म्हणून आलेल्या माझ्या मुलीची काय अवस्था केली तुम्ही? बघताय तुम्ही काय अवस्था झाली आहे माझ्या मुलीची? कामाला तुमताय तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला असं वागतं ना? लाज नाही वाटत? मॉम प्लीज. हा, आणि तू या घरात पाहुणी नाहीये. तिला या घरात संस्कार शिकण्यासाठी पाठवलंय. तुमच्या मिस्टरांनीच तिला इकडे पाठवलंय आणि आता इथे येऊन अशी आरेरावी काय करताय? एक मिनिट तुम्ही सगळ्या जरा शांत राहता का? रमा मॅडम, काय झालंय? तुमच्या आई एवढ्या चिडचिड का करतायत? ए, हे हिला विचारायच्या ऐवजी ना तुझ्या घरातल्या या बायकांना विचार. संस्कार करतायत म्हणे. अरे नोकर ठेवण्याची ऐपत नाही म्हणून संस्कार करण्याच्या नावाखाली माझ्या मुलीला राबवून घेताय तुम्ही. कामाला लावताय तिला आणि स्वतः आरामात बसल्या तिथे घरात. लाज नाही वाटत? मॉम तसं काही नाहीये, प्लीज ऐकून घे ना. हे बघा लावण्या मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्या घरात आम्ही सगळे तितकीच कामं करतो. अहो म्हणून तर काय म्हणून तर? कसला सूड उगवताय तुम्ही? बॅड लक आहे तुझं. नाही, हिचं बॅड लक आहे म्हणून तुमच्यासारख्या डाऊन मार्केट फॅमिलीमध्ये येऊन पडलीये. मॉम काय बोलतेस तू? एक मिनिट. तुम्ही एक वेळ मला काही बोला, मी ऐकून घेईन. पण तुम्ही जर माझ्या कुटुंबाचा अपमान केलात ना तर मी ते खपवून घेणार नाही, सांगून ठेवतोय. काय करणार आहेस तू? हा, काय करशील? एकदा नाही 1000दा अपमान करेन मी तुझा. वाटलं काय तुला? मला नीट कळलंय. तुम्ही सगळे मिळून माझ्या मुलीचा छळ करताय. तिला या अख्ख्या घराची भांडी घासायला लावता तुम्ही. लाडात पडली माझी मुलगी, श्रीमंतीत पडली अशा माझ्या मुलीला तुमच्या घराची धुणी भांडी करायला लावता तुम्ही. लाज नाही वाटत? अरे ऐकत नाहीये, परवडत नाही तर सांगायचं ना. हा, नोकरासाठी मी दिले असते पैसे. आधी सांगितलं असतात ना तर पैसे दिले असते ना. अरे घे. आता एक तरी नोकर ठेवा तुम्ही. अहो काय करताय तुम्ही? आम्ही तुमचा मान राखतोय म्हणून तुम्ही कशाही वागणार आहात का? पूजा, यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला असं वाटतं की माणसं सुशिक्षित असतील तर सुसंस्कृत पण असतील, पण तसं नसतं. हे दाखवून देतात त्या.
खरंय आजची. आपल्या आबा म्हणतात ना की घरात पैसा आला म्हणून माणूस संस्कारी होत नाही. तुम्ही उत्तम उदाहरणात त्याचं. बघतेस ना तू, या माणसाची बाजू घेऊन माझ्याची मांडत होतीस ना आपल्या घरामध्ये. ही माणसं आहेत, बघतेस ना तू. तुझ्या मॉमला काही वाटते ते बोलतायत. तू बघतेस ना हे काय करताय. आम्ही काही तुम्हाला आमंत्रण दिलं नव्हतं की इकडे या आणि आमचं ऐका. श्रुती, तोंडावर आणि आता हे वाढवू नकोस. आई आम्ही नाही, या बाईच वाढवत आहेत. बघा ना, बोलायचं थांबतच नाहीये. हे बघा, मी हात जोडते, पण तुम्ही इथून जा. हवं तर तुमच्या मुलीला सुद्धा इथून घेऊन जा. हे शक्य असतं ना तर केव्हाच घेऊन गेलेस ते माझ्या मुलीला. मी नसतं ठेवलं तुमच्या या खुराण्यामध्ये खितमत. तुम्ही छळ करताय माझ्या मुलीचा. छळ. एकेकाला जेलमध्ये सडवट ठेवणार आहे. पण तुम्ही ना छळ करताय माझ्या मुलीचा. छळ करताय. एकेकाला जेलमध्ये सडवट ठेवणार आहे. नाही, तुम्हाला सगळ्यांना एकेकाला जेलमध्ये सडवून ठेवलं ना तर नावाची लावण्य नाही मी. अहो, तुम्हीच तुमच्या मुलीला इतकं आळशी बनवून ठेवलंय, म्हणून तिला इतक्या साध्या साध्या गोष्टी शिकण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी राहावं लागतंय. म्हणून एक आई म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं पाहिजे. तुम्हाला. अगं काय चुकीचं बोलली ती. बरोबरच बोलते ती. हे असेल गडगंज श्रीमंत, पण संस्कार करायला तर आमच्याच घरी पाठवायला लागलं ना मुलीला. आणि आपल्याकडे येऊन परत आपल्याशीच भांडतायत. खरं सांगू, तुमचा पैसा फक्त शोभेचा आहे हो. खरं तर तुम्ही भिकाऱ्यांपेक्षा सुद्धा गरीब आहात. कारण तुमचे विचार खूप खालच्या दर्जाचे. खरे तर तुम्ही आहात. तुम्ही पुन्हा अशी चूक करायची नाही. हं, तुम्ही एक स्त्री आहात आणि रमा मॅडमच्या आई आहात, म्हणून तुमच्याशी आदराने आणि शांतपणे बोलतोय मी. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. घडलेला प्रकार गिरीश परांजपेंना सांगायला भाग पडू नका मला. अरे तू एवढा शांतपणे का बोलतोयस राघवा. ए बाई, माझ्या नातीवर हात उचललास ना, आता बघ तुझं तंगड मोडते की नाही मी. समोर येऊन तर बघ, नाही तू थोबाड फोडलं ना थेरडे तर मी तुला मगापासून सांगायचं ट्राय करतेय, इथे येऊन ड्रामा क्रिएट करू नकोस. काय ऐकत नाहीये. प्लीज तू डोक्यातनं हा विचार काढून टाक की मला इथे कोणी छळतंय आणि यांच्याच घरात येऊन ह्यांना असं बोलायचं हे राईट आहे का बाबा. प्लीज बाबा, प्लीज. तू ना तू आत्ता इथून जा. आपण नंतर बोलूया. प्लीज बाबा, प्लीज तू आत्ता इथून जा. आय बेग यू बाबा. तुमची मुलगी काय सांगते हे तुम्हाला ऐकू येत नाहीये का. आणखी किती खालची पातळी गाठणार आहात तुम्ही. अहो, तुमच्या श्रीमंतीचा माज गुंडा आणि निघा इथून. आणि कृपा करा, आता परत तुमचा चेहरा आम्हाला दाखवू नका. तुमचा आणखीन अपमान होऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे या आता तुम्ही. या नाही रे, जा म्हण. अहो जा ना. I'm sorry. I'm really very sorry. माझ्या बॉम्बला ना राग पण होत नाही.
तिचा राग आउट ऑफ कंट्रोल जातो आणि मला जर का त्रास होत असेल ना तर तिचा राग अजूनच आउट ऑफ कंट्रोल जातो. सॉरी सॉरी. अगं पण राग व्यक्त करण्याची सुद्धा एक पद्धत असते. आमच्या तोंडावर पैसे फेकायचे, माझ्या नातीवर हात मारायचा, ही कुठली पद्धत आहे ग? सॉरी बॉम्बे असं वागायला नको होतं. मला गरज खूप गिल्टी वाटतं. सॉरी सॉरी सॉरी. रमा मॅडम, खरं तर तुम्ही भिकाऱ्यांपेक्षा गरीब आहात. खरे डाऊन मार्केट तुम्ही आहात. तुम्ही अहो तुमच्या श्रीमंतीचा माग गुंडा आणि निघा इथून. या नाही रे, जा म्हण. रेड तांबड्याची ती श्रुती बाकीच्या बायकांपेक्षा तीच जास्त बोलत होती. Wait. आणि रमा फक्त ऐकत होती. या लोकांनी काय जादू केली आहे माझ्या रमावर. माझ्या रमाने मला निघून जायला सांगितलं. मला लावण्य परांजपेला निघून जायला सांगितलं. नाही आता ह्या कुटुंबाचं ना मी जगणंच असह्य करून टाकलं. आणि सुरुवात श्रुतीपासूनच करेन. नाही तिला जन्माची अद्दल घडवली ना आणि नाही या कुटुंबाला रस्त्यावर आणलं ना तर नावाची लावण्य नाही मी. तरच माझी रमा मनाने सुद्धा माझ्याजवळ परत येईल. सायलेन्स सायलेन्स. काय चाललंय? अरे ही सॉफ्टवेअर कंपनी आहे का फिश मार्केट? केवढा गोंधळ चाललाय. सॉरी सर, आज बोला ना सर. ओके, आपल्या ऑफिसचे नवीन नवरा नवरी आले की नाही? हो सर आलेत ना. हनी वैभव सर लाजलाय काय? पुढे या ना. मिस्टर अँड मिसेस देसाई, वा. वन मोमेंट, हे तुम्हा दोघांसाठी आपल्या ऑफिस कडून वेडिंग गिफ्ट. अरे काय झालंय? तुम्ही सगळे टाळ्या का वाजवताय? मिस टी, आपल्या ऑफिसचे नवीन लव्ह बर्ड्स आलेत ना, त्यांचं आम्ही टाळ्या वाजून वेलकम करतोय. आय मीन आपल्या ऑफिसचं न्यूली मॅरिड कपल आहे ना, मिस्टर अँड मिसेस देसाई, म्हणजे हनी आणि वैभव, त्यांचं वेलकम चाललंय. राघव सर, हे बघा बबली सरांनी आम्हाला वेडिंग गिफ्ट दिलंय. सर पण हे नक्की आहे तरी काय? टर्मिनेशन लेटर. अरे हनीमून पॅकेज आहे, केरळ फॉर कपल्स. थँक्यू सर. थँक्यू सर. अरे थँक्स नको म्हणू रे. अरे हे बघ, तुझं आणि हनीचं लग्न लावून द्यायला आमची रिस्पॉन्सिबिलिटी होती. आता त्याच्या पुढची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही पूर्ण केलेली आहे, तुम्हाला हनीमूनला पाठवायची. पण या पुढची रिस्पॉन्सिबिलिटी तुलाच घ्यायची आहे. आय मीन हनीची काळजी घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी फॉर लाईफ टाईम आहे. येस सर. सर, राघव सर, रमा, तुमच्यामुळेच आमचं लग्न होऊ शकलं. खरंच, नाहीतर हनी आता तिच्या त्या नवऱ्याबरोबर हनीमूनला जात असती आणि तुम्ही सगळे माझं फ्युनरल अटेंड करत असता. वैभव, वैभव सर, आता का तुम्ही हे सगळं बोलताय? शेवटी सगळं चांगलंच झालं, हो की नाही? खरंच तुम्ही दोघांनी मिळून जी काही जादू केली ना ती कमाल होती. रमा, तू हिम्मत दाखवून आधी माझं ते लग्न थांबवलंस
आणि राघव सर, तुम्ही आमच्या लग्नासाठी आमच्या पॅरेंट्सची परमिशन मिळवून दिली. तुम्हाला जितकं थँक्यू म्हणावं तितकं कमीच आहे. अरे मी तर आधीपासूनच म्हणतोय ती दोघं मेड फॉर इच अदर आहेत. ती दोघं एकत्र आली ना तर डोंगर सुद्धा हलवू शकतात. व्हॉट से? हो खरं सर, ते दोघं एकमेकांपासून किती वेगळे आहेत तरी ते दोघं एकत्र बॅलन्स आउट करतात. हो ना, आणि ह्यांच्या नावांपासून सगळं किती परफेक्टली मॅच करतं. रमा, राघव. येस, 3 cheers for रमा राघव. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! बबली सर, ते रक्षाबंधन ॲपचा ब्लूप्रिंट तुम्हाला मेल करायचा, मी लगेच. ओके, इनफ इज इनफ. नाउ गेट बॅक टू वर्क. कम ऑन, हरी अप, कम ऑन. रमा राघव. How dare they? नाही, मी माझा अपमान सहन करणार नाही. मी सहन करणार नाही. असा घाव घालेन ना की त्या पुरोहिताच्या घराचे तुकडे तुकडे होतील. हाऊ डेअर दे इन्सल्ट लावण्या. अहो, तुमच्या श्रीमंतीचा माग गुंडाळा आणि निघा इथून. आता परत तुमचा चेहरा आम्हाला दाखवू नका. या नाही रे, नाही रे. हॅलो रोहित, गजानन पुरोहित, माझ्या मुलीला तुझ्या घरी दोन्ही भांडी करायला लावतोस. माझ्या रमाला माझ्यापासून तोडायला निघालायस. आता या गोष्टीचा बदला म्हणून तुझ्या मुलीचे मी असे हाल करेन ना की ते तुला मुकाट्याने बघत राहावे लागतील. अहो, गोळ्या घेतल्या का तुमच्या? अहो, लक्ष कुठे आहे तुमचं? गोळ्या घेतल्या का असं विचारते मी तुम्हाला. हो, घेतल्या. अहो, काय कसला विचार करताय? नाही, कुठे काय. माझ्यापासून लपवताय? अहो, आपल्या संसाराला इतकी वर्ष झाली आहेत आता. तुमच्या मनातलं मी नक्कीच ओळखू शकते. सांगा बरं, काय झालंय? कसल्या काळजीत आहात? शालिनी, रवी, शुक्र, बुध यांची युती झाली आहे. आता हे सगळं जर मला कळायला लागलं असतं तर मी तुमच्यासारखीच विद्वान झाले असते ना. मला नीट सांगा काय झाले ते. हे बघ शालिनी, या ग्रहांची युती झाली म्हणजे ग्रहदशा आपल्यासाठी चांगली नाही. म्हणजे पुढचे काही दिवस खडतर जातील असं दिसतंय. बघ शालिनी, आपल्या घरावर एखादं संकट देखील येऊ शकतं. तेव्हा अहो, घरावर संकट म्हणजे नेमकं काय होणार आहे? मला नीट सांगा. म्हणजे घरातल्या कुणाला काही होणार आहे का? कुणाची काही तब्येत बिघडणार आहे का? किंवा अपघात? अहो, नक्की काय होणार आहे? मला नीट सगळं समजावून सांगा ना. हो, मला खूप खूप कसं तरी होतंय. जीव घाबरा व्हायला लागलाय माझा. मला नीट सांगा. शालिनी, शांत हो. तू ही अशी काळजी करायला सुरुवात करशील ना म्हणून मी सांगत नव्हतो. शालिनी,
हे बघ, संकट येईल, पण ते कुठल्या स्वरूपात येईल हे मी आत्ता नाही सांगू शकत, पण काहीतरी घडणार हे नक्की. म्हणताय ते बरोबरच आहे. सकाळी आलं ते सुद्धा एक संकटच होतं. काय म्हणजे काय घडलं आज? अहो, आज सकाळी त्या लावण्याताई घरी आल्या होत्या. लावण्याताई आणि इथे? अगं पण गिरीश रावांनी त्यांना इथे यायला मनाई केली होती, पण मग त्या कशा काय इथे आल्या? बरं, काय म्हणाल्या काय? त्या काय म्हणणार, त्या साधं सुद्धा काही बोलतच नाही. त्यांचा आवाज थेट चढतोच. अगं हो, पण काय म्हणाल्या? या लावण्याताईंना ना चांगल्या वाईटाची पोचच नाही, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. पण आता तू जे काही सांगितलंस ती म्हणजे हद्दच झाली. नाही शालिनी, तुझीच चूक झाली. त्या इथे आल्या बरोबर तू मला कळवायला पाहिजे होतंस. हो, त्याने काय झालं असतं? तुम्ही पूजेसाठी मंदिरात गेला होतात ना, तिथे तुम्हाला काय आणि कसं कळवणार? शालिनी, संकट काळ सुरू झाल्याची लक्षण आहेत ही. नाही नाही, असं म्हणू नका. ते आता परत नाही. शालिनी, या अशा भ्रमात राहू नकोस ग. आपल्या घरात त्यांचा एवढा मोठा अपमान झाल्यावर त्या शांत बसतील का? नक्कीच काहीतरी वावग करू शकतील. हे बघ, आता आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं. म्हणजे काय करायचं? हे बघ, तू घरात सगळ्यांना सांग की येते 15 दिवस आपल्या सगळ्यांचा परीक्षेचा काळ असेल. कुठलंही पाऊल उचलताना सांभाळून उचला, विशेषतः लावण्या परांजपेंच्या बाबतीत. कळलं? देव करो आणि त्या बाईचा या घराशी पुन्हा संबंधच नाही. हनी, तुझ्यासाठी कॉफी. थँक्यू. वेलकम. राघव सर आज नेहमीसारखे माझ्या बरोबर जेवत का नाहीये? मगापासून माझ्याशी नीट बोलत पण नाहीयेत ते. रॅम्स, काय? काही नाही, मी आलेच. राघव सर, तुम्हाला माझ्या डब्यातली भाजी हवी आहे? हा, म्हणजे थोडी तिखट असेल, पण तरी ट्राय करून बघा. नाही नाही, नको, धन्यवाद. राघव सर, काय झालं? तुम्ही चिडलात का माझ्यावर? नाही का? नाही, मला माहिती आहे आज मम्मा घरी आली होती आणि तिने जे काही केलं ते तुम्हाला आवडलेलं नाही आणि तुम्हाला राग आलाय ना तिचा? नाही, राग नाही आला, थोडं वाईट वाटतं इतकंच. यात तुमचा काही दोष नाही. तुमच्या आई जे वागल्या ते चुकीचं होतं, हो की नाही? हो, मम्माचं बिहेवियर मला पण नाही आवडलं. खरं सांगायचं तर मला खूप गिल्टी वाटतंय. पण यू नो व्हॉट, माझी मम्मा अशीच आहे, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि तिला जर का दिसतंय की मला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होतोय तर तिचा राग तर आउट ऑफ कंट्रोल जातो. हे बघितलंय मी. रमा मॅडम, तुम्ही नका उगाच अपराधी वाटून घ्या. उलट आज तुम्ही जे केलं ते योग्य वाटलं मला. तुमच्या आईंच्या समोर तुम्ही माझ्या घरच्यांची बाजू घेऊन बोललात, बरं वाटलं खरंच. आणि मला खात्री आहे माझ्या घरच्यांनाही असंच वाटलं असेल. मला खरं आश्चर्यच वाटलं तुम्ही असं अचानक कसं केलं म्हणून. म्हणजे मला आता माझी आजी, वहिनी, आई आणि श्रुती आवडायला लागली की काय? अगदी आवडायला वगैरे नाही लागल्या, हा, पण स्टार्टिंगला जेवढ्या इरिटेटिंग वाटल्या होत्या तेवढ्या नक्कीच नाहीयेत. हा, पण परफेक्ट नाहीयेत, ओके ओके आहेत त्या. परफेक्ट कोणीच नसतं रमा मॅडम. प्रत्येकामध्ये थोडी उणीव असतेच ना, दोष हे असतातच. पण एकदा का त्या व्यक्तीला आपण आपलं मानलं की त्याला त्या सगळ्या गुणदोषांसकट स्वीकारायचं असतं.
माझं माझ्या घरच्यांवर खूप प्रेम आहे रमा मॅडम. त्यामुळे त्यांच्या ह्या चुका मी समजून घेतो. कुठल्याही नात्यात हेच करायचं असतं. त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात. काय झालं? काही नाही. यू नो व्हॉट राघव सर, तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा तुमचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. पण खरं सांगू का, मी ना आता छोटे गुरुजींचे गुड थॉट अशी वही बनवूनच घेणार. मला सांगा, तुम्हाला इतकं छान छान बोलायला कुठून सुचतो? आपण ते संस्कार आमचा, दुसरं काय नाही. पण तुम्ही अशी एक वही बनवाच, उपयोगाला येईल तुम्हाला. हो, तुम्हाला माहितीये, मी जेव्हा घरी जाईन ना तेव्हा अभिला जाऊन खूप सांगणार आहे की हे बघ छोटे गुरुजींचे गुड थॉट्स, बघ आणि शिक काहीतरी यात. अभिषेकची आठवण येत असेल ना तुम्हाला पण? हो, खूप खूप म्हणजे खूप आठवण येते त्याची. मला ना असं झालंय की कधी एकदा जाऊन मी अभिला भेटते. खूप मिस करते मी त्याला. राघव सर, माझ्या संस्कार ट्रेनिंगचे किती दिवस उरले तो आता? ते तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही तर दिवस मोजत असाल ना, कधी एकदा मी इथून बाहेर पडते वगैरे वगैरे. खरं सांगायचं तर स्टार्टिंगला असं वाटत होतं, पण आता माझ्या डोक्यातच येत नाही की मी परत कधी जाणार. पण जावं तर लागेल ना तुम्हाला काहीच दिवसात. तुमचं लंच झालं तर गप्पाच मारत बसलाय अजून? अगं, उद्याचं प्लॅनिंग करत असतील ते. उद्याचं प्लॅनिंग? उद्याचं कसलं प्लॅनिंग? अरे राघव, तू रमाला सांगितलं नाहीस उद्या तुझा बर्थडे आहे ते? व्हॉट? सिरियसली? राघव सर, तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली? अगं, पार्टी द्यायची नसेल म्हणून नाही सांगितलं. नाही तसं नाही अगदी, पण पार्टी खरंच मी नाही देणार आहे कोणाला. मागच्या वेळेला काय झालं आठवतंय ना तुम्हाला? पण असं कसं राघव सर, पार्टी तर दिलीच पाहिजे तुम्ही, आहे की नाही? हो, एक्झॅक्टली. पार्टी तर पाहिजे. अहो, हॅलो 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 गाईज, वाय द किओस? काय गोंधळ चाललाय हा? सर बघा ना, उद्या राघव सरांचा बर्थडे, पण ते पार्टी द्यायला नाही म्हणतायत. सर मला कुठल्याही पब मध्ये जायची अजिबात इच्छा नाही. नको जाऊस, मी तुला एक सोपं सोल्युशन सांगतो, म्हणजे तुझी पार्टी होईल आणि तुला पब मध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही. कुठलं सोल्युशन? अरे म्हणजे राघव आपल्याला त्याच्या स्टाईलची पार्टी देईल ना, सात्विक पार्टी. मसाले भात, श्रीखंड, पुरी, आमरस, बासुंदी, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सिंपल. आणि राघव, तू या सात्विक पार्टीची ऑफर आम्हाला मागच्या वेळेला दिली होती की नाही, ती ऑफर आम्ही आत्ता स्वीकारतोय आणि उद्या तुझ्या घरी जेवायला येतोय. ही कल्पना फारच मस्त आहे. चालेल, तुम्ही सगळे घरी या, घरच्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. चलो तो फिर प्लॅन पक्का. उद्या आपण राघवच्या घरी त्याच्या आईने बनवलेलं सुग्रास जेवण जेवायला जायचं. येस येस ओके. राघव सर, तुम्ही या सगळ्यांना घरी काय इन्व्हाइट करताय? काय चांगलं वाटेल ना, म्हणजे घरही बघता येईल त्यांना आणि घरात मलाही बघता येईल. राघव सर, तुम्ही विसरताय का? मी पण त्या घरात राहते ते, आणि या सगळ्यांनी मला तिथे बघितलं ना तर खूप मोठी गडबड होईल. आधीच ते आपल्याला लव समथिंग बर्ड्स म्हणतात का? अजून चिडवायला त्यांना रिझन का देताय तुम्ही? बरोबर आहे तुमचं, हे लक्षातच नाही आलं माझ्या. पण आता मी शब्द दिलाय हो, आता काय करणार? मग आता काय करायचं? नाही तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढूया यात. तुला सांगू, आजच्या लेक्चरनं मला काहीच कळलं नाही. अगं हा हो हो येतोय 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 लवकरात लवकर येतोय. हो हो रिक्षा रिक्षा
अगं त्याची फाईल पडली. हॅलो, कसली फाईल असेल? थांब बघते. अगं हे बघ, ह्याच्यात सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, मार्कशीट आहे आणि पुढे हे बघ इंटरव्ह्यूचा लेटर सुद्धा आहे. किती वेंधळा होता हा मुलगा. इतकी महत्वाची फाईल पडली आणि त्याला कळलंच नाही. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. तू ही फाईल ना रस्त्याच्या बाजूला ठेवून दे, आपण निघूया. चल. अगं असं कसं म्हणतेस तू? तुझी समजा इतकी महत्वाची फाईल हरवली असती तर तुला कसं वाटलं असतं? अगं मग आता काय करायचं, तो मुलगा तर गेला. एक मिनिट थांब. अगं हे बघ, इथे त्याचा पत्ता लिहिलाय. मी काय म्हणते, इथे जवळपास एखादं पोलीस स्टेशन असेल ना, तर आपण तिथे ती फाईल देऊन टाकूया. माझे आबा म्हणतात रोज एक तरी चांगलं काम केलंच पाहिजे आणि हे चांगलं कामच आहे ना. हो, पण आता पोलीस बिलीस कशाला. चल. अगं पण हे इंटरव्ह्यू लेटर, हे डॉक्युमेंट्स त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, नाही तर तो बिचारा काय करेल. हा पत्ता इथलाच दिसतोय. आपण एक काम करू, त्याच्या घरी जाऊ, त्याला ही फाईल देऊ आणि लगेच निघू. हे पोलीस स्टेशनला जायची ना काही गरज नाही, लवकर होऊन जाईल. चल. अगं पण असं अनोळखी माणसाच्या घरी जायचं म्हणजे. तू ना आता काय ते पटकन ठरवा, नाहीतर ही फाईल ना इथेच टाकून दे. चल. हॅलो रोहित, काय झालं? कामाचं काय झालं? माझ्यावर तुम्ही कोणतं काम सोपवलं आणि ते झालं नाही, असं होणार आहे का लावण्य मॅडम? मी पहिली स्टेप घेतली, तुम्ही सांगितलं तसंच सगळं होणार. फॅन्टॅस्टिक रोहित, किती विश्वास आहे रे माझा तुझ्यावर. मला माहिती होतं तू हे काम फत्ते करणार, म्हणूनच तुला फोन केला. ऐक, ती मुलगी आज जर तुझ्या घरी आली ना, पण आपल्याकडे जास्त वेळ नाहीये हे विसरू नकोस. नसू द्या, रोहित सुपरफास्ट आहे. तुम्ही फक्त माझं तेवढं पेमेंटचं बघा. डोंट वरी, तुझं पेमेंटही सुपरफास्ट मिळेल. फक्त काम वेळेत व्हायला हवं. ओके? आणि एक, मला अपडेट्स देत राहायचे आहेत. ओके? वाट बघते मी तुझ्या कॉलची. हो. लावण्या, you're simply great. पूजा थांब. बघू दे रमाला कपडे धुवायला जमलंय का नाही. हे दाखव. आजी, पण नशिबाने यावेळेला तिने काहीही गोंधळ घातलेला नाही. थांब ग, बघू दे. बघ इथे ब्रश मारला असता तर चाललं असतं. आणि पाहिलंस, हा डाग पण शिल्लक आहे अजून. खरंच हो आजी? बघू मला दाखवा. भारी कौतुक यांना. हे बघ आई, हे बघ इथे मध्ये आणि खाली. बघ. काय आई, काही डागबिग दिसत नाहीये. तुम्ही तिच्या कामाला उगीच नावं ठेवता. आई मग आता तिचं कौतुक करायचं का? हो, करायचं. तुमचा रमावर किती राग आहे हे माहिती आहे मला. तिने एखादं काम चांगलं केलं तर तिचं कौतुक करायला काय हरकत आहे? हे बघ शालिनी, तिनेही उद्या चंद्रावरचा डाग काढून आणला तरी सुद्धा मी काही तिचं कौतुक करायची नाही. तुमच्या पुढे ना हात टेकेल. काय ग, एवढं सुकं खोबरं किसायला घेतलंय? काही विशेष, काही खास बेत आहे का? आजी, हल्ली तुम्ही महत्वाचा दिवस विसरायला लागला का? हा, वय झालंय तुमचं आता. वय झालं असेल तुझं, म्हातारी कुठली. माझं काही वय बी झालेलं नाहीये. आता मुकट्यानं सांगतेस का काय आहे ते? काय ग आई, असं काय करता? उद्या राघवचा वाढदिवस आहे. अरे देवा, कशी विसरले मी. आपल्या घरातला सगळ्यात महत्वाचा दिवस चांगला दणक्यात साजरा करते की नाही बघ.
मग आता मला सांगा, उद्या बेत तुमच्या आवडीचा करायचा की राघवच्या? माझ्या. अगं माझी आणि राघवाची आवड काय वेगळी आहे का? जशी आजी तसा नातू. आजी तुम्हाला माहितीये का, उद्यासाठी मी आणि श्रुतीने खूप प्लॅन्स केले, पण ती रमा घरात नसती ना तर बरं झालं असतं. बरोबर आहे. पूजा असं का म्हणतेस ग? अगं तिला सुद्धा आपल्या आनंदात सामील करून घ्यायचं. अहो आई, आपण लाख सामील करून घेऊ, पण तिला खरंच राघवच्या वाढदिवसाचा आनंद असणार आहे का? उलट मला तर वाटतं उद्या ती आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम काहीतरी कुरापत काढेल. नाही, ती असं काही करणार नाही. अहो बदलली आहे ती आता. सगळ्यांची किती मिळून मिसळून वागते, तुम्हाला दिसत नाहीये का? अजिबात दिसत नाहीये. आणि हे बघ शालिनी, तू अशी उठता बसता तिची बाजू घेत जाऊ नको. आम्हाला अजिबात आवडत नाही ते. आई तुमचा फोन वाजतोय. घे ना पूजा. बघ कोण आहे. राघवचाच फोन आहे आई. स्पीकर. हा बोल राघव. हा वहिनी आई, अगं मी हे सांगायला फोन केला, उद्या माझ्या ऑफिसातली काही लोक आपल्याकडे जेवायला येणार आहेत. अरे वा, छानच झालं की. अरे तुझ्या वाढदिवसाला तुझी मित्रमंडळी हवीच ना. हो, त्यांनी आपणहूनच ठरवलं, त्यामुळे मला खूपच आनंद झाला. उद्या काहीतरी छान बेत करा बरं का. अरे खास बेत आम्ही करणारच होतो. हा, आता फक्त माणसं वाढली इतकंच. आम्हाला सांग किती जण येणार आहेत? 6-7 जण येते. येऊ दे येऊ दे. बरं ठेवू? हा बरं ठेव. संध्याकाळी लवकर ये रे. हो. यावर्षी ना राघवाचा वाढदिवस दरवर्षीपेक्षा जास्त जबरदस्त करूया. बरं गोडाचं काय करूया? खीर करू. राघवला खीर खूप आवडते. मला पण. आणि अळूवड्या करते, तुम्हाला आवडतात ना? हो तर झकास बेत. तर may I come in? येस प्लीज. सर, मोरगावकर इंडस्ट्रीच्या लोगो अॅनिमेशनची फाईल रेडी आहे. तुम्ही एकदा बघून घेता का? म्हणजे मी फॉरवर्ड करते क्लायंटला. येस मिस पी, मी लगेच बघतो आणि अप्रुव्हल देतो. काय मला कामं पेंडिंग ठेवायची सवय नाहीये. शिस्त म्हणजे शिस्त. थँक्यू सर. मिस पी, उद्या राघवचा बर्थडे, तुम्ही काय गिफ्ट देणार आहात त्याला? ते मी अजून डिसाईड नाही केलं सर. ओके, आय एम शुअर आम्ही सगळे त्याला गिफ्ट देण्यासाठी जे कॉन्ट्रीब्युशन करणार आहोत त्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन नसेल. तुमचं गिफ्ट काहीतरी स्पेशल असेल, है ना? सर, स्पेशल गिफ्ट देण्यासाठी ॲटलिस्ट 20-30,000 लागतील ना. आत्ता माझ्याकडे नाही आहेत तेवढे. नो 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 माय डिअर यंग लेडी, तुम्ही अजून राघवला ओळखलंच नाहीये. राघवला महागड्या वस्तूंमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये, किंबहुना त्याला महागड्या गोष्टी आवडतच नाही. मग काय आवडेल त्यांना? प्रेमाने दिलेलं काहीही. यु नो, स्वतःच्या हाताने बनवून द्या काहीतरी सेल्फ मेड. स्वतःच्या हाताने गिफ्ट तयार करायचं, किती युनिक आयडिया आहे ही. ग्रेट. माझं गिफ्ट सगळ्यात वेगळं पाहिजे, अगदी राघव सरांसारखं. हेच ते प्रेमात पडल्याचं लक्षण. काय? आय मीन हेच ते परफेक्ट गिफ्टचं लक्षण. स्वतःच्या हाताने बनवलेलं परफेक्ट गिफ्ट, सेल्फ मेड. तुम्ही बोललात ते मी ऐकलंय सर, पण हे प्रेमात पडायचं लक्षण कसं असेल? नाही, तुम्हाला वाटतंय तसं काही नसेल ना? हो रे, ते पेपर सापडले नाहीत ना तर माझा इंटरव्ह्यू मिस होईल. माझा फ्युचरचा प्रश्न आहे हा. ती फाईल कुठे हरवली तेच कळत नाहीये. हॅलो,
मी तुला नंतर कॉल करतो. कोणीतरी आलंय. येस. ही तुमची फाईल आहे का? अरे हो, माझीच फाईल आहे. तुम्हाला कुठे मिळाली? नाही, तुमच्याकडून चुकून रस्त्यात पडली होती आणि त्याच्यावर पत्ताही लिहिला होता म्हणून घेऊन आले. हो, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम केलंय. खरं तर उद्या माझा इंटरव्ह्यू होता आणि या पेपर्समुळे मला तो देता नसता आला. परत एकदा खरंच थँक्यू सो मच. येते मी. नाही, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी तुम्हाला असं दारातून नाही जाऊ देणार. प्लीज आत या ना. नाही, मी फक्त फाईल द्यायला आले होते. प्लीज 5 मिनिटं बसा, मी लगेच कॉफी करतो. अहो, ती नको म्हणते ना, मग कशाला थांबवताय? उद्याचा जॉब मला यांच्यामुळेच तर मिळणार आहे ना. असं काही नाहीये. मिळाला तो तुमच्या मेहनतीमुळे मिळेल. मी फाईल आणून दिली म्हणून नाही. चल ग. हॅलो. लेटेस्ट अपडेट. श्रुती पुरोहित आत्ताच माझ्या घरी येऊन गेली. वाव, दॅट्स वंडरफुल. काय रे, हे कसं काय मॅनेज केलंस? माझ्याकडे खूप सारे आयडियाज असतात आणि कोणती आयडिया कुठे वापरायची ते मला बरोबर कळतं. गुड, वंडरफुल. आयडिया कुठलीही वापर, पण माझं काम करून दे म्हणजे झालं. ओके. ते होणार हो. ती श्रुती जरा चॅलेंजिंग प्रकरण वाटते. माझ्या घरी आली पण दारातून आज सुद्धा आली नाही. पण काय हरकत नाही. रोहितला चॅलेंजेस आवडतात आणि चॅलेंजिंग मुली तर त्याहून जास्त आवडतात. रोहित, तू ह्याच स्पीडने काम करत राहा आणि मग बघ ह्याच्या दुप्पट स्पीडने तुझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात की नाही. हो, ठेवतो. ऑल द बेस्ट. गजानन पुरोहित, तुझे ग्रह आता बदलते. लवकरच तुझा आणि तुझ्या घरच्यांचा वाईट काळ सुरू. युअर टाइम स्टार्ट्स नाव. आई, पाणी दे ना. अगं, धप्पकन बसलीस की काय? का ग, एवढा उशीर का झाला याला? अगं, काय सांगू तुला, आता वेळेतच निघाले होते. मग पण एका भलत्याच गोष्टीत खूप वेळ गेला. म्हणजे? अगं, आज रस्त्यात एक खूप विंधळा मुलगा भेटला ग. म्हणजे ओळखीचा पाळखीचा नव्हता. त्याच्या हातातून त्याची फाईल पडली आणि त्याच्या लक्षात सुद्धा आलं नाही. मी जेव्हा ती फाईल उघडून बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती फाईल महत्वाची आहे आणि त्याचा पत्ताही लिहिला होता त्याच्यावर. म्हणून मग त्याच्या घरी जाऊन ती फाईल त्याला देऊन आले. वा श्रुती, शाब्बास. म्हणजे कोणाचं तरी होणारं मोठं नुकसान टाळलंस तू आज. आम्ही केलेले संस्कार असे दिसले ना की फार बरं वाटतं बाळा. शाब्बास. हे बघ, राघव दादा असताना तरी त्यांनी हेच केलं असतं. अगदी बरोबर. बरं ऐक, उद्या राघव दादाचा वाढदिवस आहे तर त्याच्या ऑफिस मधली मित्रमंडळी पण येणार आहेत. त्यांचा पाहुणचार अगदी जोरदार करूया. हे बघ, दरवर्षी आपण त्याचा वाढदिवस जोरदारच साजरा करतो, पण ना ह्या वर्षी मी खूप प्लॅनिंग केलंय. जसं घर सजवायचं, त्याच्यानंतर खेळ खेळायचे. थांब. हे सगळं आपण आपापसात नको, चौघी मिळून ठरवूया ना. शालिनी, पूजा, लवकर या ग खाली. ये लवकर. काय झालं? बसा. अगं, राघवाच्या वाढदिवसाला उद्या काय काय करायचं ते ठरवूया ना. आई, तू पण बस. अगं हो ग, हो. हा, बोल. हा, सो मी ठरवलंय, आपण यावर्षी दादाचा वाढदिवस एकदम स्पेशल करायचा. त्याला खूप वर्ष तो लक्षात राहायला पाहिजे. आणि मी काही खेळ ठरवलेत. आपण काय करायचं, काही नावांच्या चिठ्ठ्या करायच्या. हे काय, तुम्ही आत्ता काहीतरी गप्पा मारत होतात ना आणि आम्ही आल्यावर अचानक शांत बसलात. काय ग श्रुती, काय झालं? नाही, तसं काही नाहीये. आम्ही असंच जरा इकडचं तिकडचं बोलत होतो, बाकी काही नाही. ओ, मला कळलं, तुम्ही राघव सरांच्या बर्थडेची प्लॅनिंग करताय ना उद्यासाठी. नाही, कळतंय मला. तुम्ही मला काहीतरी सरप्राईज देण्याचा विचार करताय, कळतंय मला.
पण आजी मी काय लहान आहे का आता? अरे आमच्यासाठी तू लहानच आहेस आणि आम्ही काही तुझ्या वाढदिवसाचं वगैरे प्लॅनिंग करत नव्हतो अजिबात. हे रवा चौघातच काहीतरी. आणि तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी पटकन चहा टाकते. हा हे डबे मी आत ठेवतो हं, हा स्वतःकडे. झालं. अगं ए मला पण सांगा ना, तुम्ही सगळे काय प्लॅन करताय? रमा, तू सुद्धा घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे असतात. मुहूर्ताची वाट बघतेस का? अगं जा ना, आम्हाला उद्याचं सगळं ठरवायचंय. अगं हो, तुला माहितीये मी पण उद्यासाठी काहीतरी प्लॅन केलंय. मी राघव सरांना सेल्फ मेड गिफ्ट देणार आहे. हो, काय देणार आहेस? मी ना राघव सरांना समथिंग व्हॉट इट इज कॉल्ड, हा स्वकष्टाने काहीतरी बनवून देणार आहे. ए मला सांगा, बाकी सगळी धमाल तर आपण करणारच असू ना. तुम्ही सगळं काय काय प्लॅन केलंय पार्टीसाठी? तुला काय करायचंय? ते जे काही असेल ते आम्ही घरची माणसं ठरवू. तुला आम्ही का घ्यायचं आमच्यात? हे बघ, तू आमच्या घरातली नाहीये. तू आमच्या घरातली नाहीये. तू आमची कोणीही लागत नाही. तू आमची कोणीही लागत नाही. श्रुती, मी तर खरंच या घरातली नाही. मग श्रुतीशी बोलली त्याने मला इतकं हर्ट का होत आहे? अगं कसली वाट बघतेस? जा की पटकन, आम्हाला बोलू दे की. श्रुती, अगं तिला थांबायचं असेल तर थांबू दे ना. नाही आई, इट्स ओके, मी जाते. तुम्ही करा प्लॅन. रमा, जा. आली मोठी दादाला गिफ्ट देणारी. श्रुती का अशी वागतेस ग? तू तरी कशाला सारखी तिची बाजू घेतेस ग? ती घरात पाहुणी आहे ना, पाहुणी सारखीच राहू दे. तिला छान छान कपडे घालून नटून तटून येऊ दे तिला आणि मजा करू दे. पण तिला प्लॅनिंग मध्ये सामील करायचं नाहीये. आई अहो, पण ती खरंच मनापासून बदलण्याचा प्रयत्न करते ना. तरी तुम्ही तिच्याशी असं का वागताय? अहो ती आता या घरात राहते म्हणजे घरातलीच झाली ना. नाही, ती या घरातली पाहुणी आहे आणि ती पाहुणीच राहणार. तुम्ही काही म्हणा, तिला असं परक्यासारखं वागवणं मला पटत नाही. आई अहो, जर ती मनापासून बदलण्याचा प्रयत्न करते तर 4 पावलं आपणही पुढे जायला नको का? तुम्ही हे विसरू नका की आज तिने तिच्या आईसमोर आपली बाजू घेतली. तिच्या आईच्या विरोधात गेली. ते या घरातली पाहुणी म्हणून नाही, तर ती या घरातली सदस्य म्हणून गेली. त्यामुळे यापुढे तिचा वारंवार राग करणं मला तरी पटणार नाही. आईला काहीही म्हणू दे, मी रमाला ह्या घरातली सदस्य कधीच मानणार नाही. बरोबर. श्रुती माझ्याशी अशी का वागते? मी काय केलंय तिला? हाय वरुण. अगं रमा, आपली फुल वाट लागली. अगं आपण कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं असं काहीतरी घडलंय. मी मेलोय रमा, आणि तू सुद्धा. वरुण 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 काम डाऊन. ओके, काम डाऊन. तू इतका पॅनिक का झालास? अगं तू ऐकलंस ना तर तू सुद्धा पॅनिक होशील. म्हणजे अगं तुझे आणि माझे पॅरेंट्स आपली, होल्ड युअर ब्रेथ, आपली एंगेजमेंट ठरवतायत. काय? वरुण तू वेडा झालास का? अगं मी नाही, आपले पॅरेंट्स वेडे झालेत. अगं त्यांना आपलं लग्न व्हायला हवं हे मला माहितीच नव्हतं. वरुण एक मिनिट, तू सिरियस असला तर असं काही घडलं असतं ना तर मॉमने मला आधीच इन्फॉर्म केलं असतं. वरुण तू मस्ती नाही ना करतस? अजिबात नाही रमा, मी त्यांना स्वतः बोलताना ऐकलंय. ते एंगेजमेंटची डेट ठरवायला तुमच्या घरी येणार होते. व्हॉट? मी त्यांना कसं बसं थांबवलंय. अरे पण त्यांना असं का वाटलं असेल? आपण तर असं काहीच बोललो नाही आहोत त्यांना. मला नाही माहिती. वरुण
काही वाटेल ते झालं ना तरी हे लग्न थांबायला हवं. ऑफकोर्स मला लवकरात लवकर माझ्या परीबद्दल घरी सांगायला हवं. कसं सांगू, मला तिचं नाव सुद्धा माहिती नाहीये. मला ती सापडेपर्यंत तिथे तिचे पॅरेंट्स इथे तिचं लग्न लावून देतील आणि इथे माझे पॅरेंट्स आपलं. हे बघ वरुण, काही करून तू तिला तुझ्या घरच्यांसमोर नेऊन उभं करा. मी तुला तिचा नंबर पत्ता सगळं काही देते. ओके? पण तू तर तिला ओळखत नाहीस ना. वरुण, मी ओळखते तिला. ऍक्च्युली त्या दिवशी मी तुला सांगितलं नाही, पण तिचं नाव आरुषी आहे आणि ती माझी स्टेप सिस्टर आहे. स्टेप सिस्टर? हो, ती आमच्याच घरात राहते. म्हणजे पवित्र आंटीची मुलगी? ओ नो, ही सिच्युएशन तर अजून कॉम्प्लिकेट झाली. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी वाढलाय. का?